सज्ज झालेत। रॉक्ष प्रवीणजी गायकर सर वाकडी यांच्या सुमधुर आवाजानं आपण या क्रिकेट शृंखलेचा दमदार उद्घाटन सोहळा आपण पार पाडला। मान्यवरांच्या शुभ आगमनाने त्यांच्या शुभ हस्ते तो उद्घाटन सोहळा पार पडला आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आता जॉईंट आहेत राहुलजी शिरसाट दिवाळे यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि आमचे स्कोरर मनीष चिर्लेकर चिरनेर हे देखील आमच्या सोबत जॉईंट झालेत आणि मी वैभव भोपी हरिग्राम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। स्पर्धेमध्ये तुम्हाला 3 बाईक अगदी बघायला मिळतील। अक्षरशः स्पोर्ट्स सायकल आपण बघितलं तर जणू काय आज शोरूम उभा केलाय स्पोर्ट्स सायकलचा, असे नजारे तुम्हाला बघायला मिळतात। आमची संपूर्ण पीटीसी लाईव्हची टीम देखील सज्ज झाले। आमचे डीजे नितीन रसायनी त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। ऑल सेट, सगळं काही सेट आहे, फक्त प्रतीक्षा आता केली जाते पहिला बॉल मैदानात फेकली जाण्याची आणि तो देखील लवकरच लवकर आपल्याला जरूर फेकताना बघायला मिळेल। मान्यवरांचा शुभ सन्मान देखील आपण थोड्या क्षणात इथे करणार आहोत, कारण आपली हिंदू संस्कृती परंपरा अतिथी देवो भव आणि सगळ्या अतिथींचा शुभ सन्मान काही क्षणार्धात आपण इथे करणार आहोत। अगदी लख प्रकाशामध्ये साकारली जाणारी भव्य दिव्य क्रिकेट शृंखला आज आपल्या भेटीस आली। संपूर्ण अगदी बघितलं ज्या पद्धतीने आमच्या प्रवीण गायकर सरांनी उल्लेख केला की प्रत्येक क्रीडा मंडळाला 5 वर्ष वाट पाहावी लागते आणि आज पुन्हा एकदा ही स्पर्धा तुम्हा आमच्या भेटीला अगदी बघू शकता। नटराज क्रीडा मंडळ आमचे सगळे ऑफिशियल्स देखील आता सेट झालेत मैदानामध्ये, पाणी करतायत, रूपरेषा करतायत, ओपनिंग ब्लास्टर्स देखील मैदानामध्ये आलेत। सुरुवात होईल क्षणार्धातच आपण या मॅचकडे वळणार आहोत। सगळ्या मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, कारण जेव्हा जेव्हा नावे गावामध्ये प्रत्येक वर्ष आपण एक स्पर्धा बघतो आणि जेव्हा या स्पर्धेचं इथून जेव्हा अनाउन्समेंट होतं तेव्हा त्यांचे पॅम्पलेट्स व्हायरल होतात, 1 ते 2 दिवसामध्ये संपूर्ण एंट्रीज या फुल होतात, अनेक संघ वेटिंगला असतात या स्ट्रक्चर। तर इथे आपण सन्मान करूया मान्यवरांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं। तर विद्यमान सरपंच अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्याने एकनिष्ठेने आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली आणि नावेकाडी सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते विजेंद्रबाई पाटील उर्फ गोट्याबाई यांचा इथे सन्मान केला जाईल। विद्यमान उपसरपंच तथा नटराज क्रीडा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विद्यमान सरपंच नावे ग्रामपंचायत विजेंद्रबाई पाटील यांचा सन्मान केला जाईल की एका 50 साठी 50,000 लावणारे दमदार व्यक्तिमत्व। आता झालेल्या रामबाग चेष्टामध्ये आपण पाहिलात की फायनलच्या सामन्यामध्ये एक खेळाडू जवळ 37 धावेवरती होता, तरीही 50,000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी ज्यांनी लावला ते दमदार सरपंच विजेंद्रबाई पाटीलसाठी एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो। आणि त्यांचा सन्मान त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलात आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहताय। तर त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल राजेश गणेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। श्रीकांत, तर या ठिकाणी राजेश म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो। कमी वयामध्ये यशाची उंच गाठणारे व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहताय आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने माजी उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे राजेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहताय। त्याच्यानंतर प्रतीक्षा क्रेन सर्व्हिस नावेखाडी प्रोप्रायटर रामबली तांडेल साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व रामबली तांडेल साहेबांचा सन्मान की ज्येष्ठ नेहमीच आपण ज्यांचा पाहतो नाबेगावमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेसाठी त्यांचा नेहमीच दमदार योगदान राहिलं आहे ते रामबली तांडेल साहेबांचा यथोचित मान सन्मान शैलेश पाटील साहेब उपसरपंच त्याचा विद्यमान अध्यक्ष नटराज क्रीडा मंडळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान। त्याच्यानंतर कृष्णा सीताराम भोईर साहेब शिवसेनेचे गव्हाण विभागीय अध्यक्ष त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो एकच वादा आमचा नवनिर्वाचित उपसरपंच शैलेश दादा विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कृष्णा शेठ भोईर साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर सन्माननीय दीपक भोईर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो। दीपक भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने। त्याच्यानंतर दीपक भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो।
शैलेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दीपक साहेबांचा हा सन्मान, त्याच्यानंतर पुढचा सन्मान गणेशेठ ठाकूर यांचा आपण सन्मान करूया। तर गणेशेठ ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो। श्रीकांत तर गणेशेठ ठाकूर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत। मी शैलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया मान्यवरांचा। त्याच्यानंतर सन्माननीय रमेश भोईर साहेब शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते रमेश भोईर साहेबांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी शैलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नावे रमेश भोईर साहेबांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर महेश भोईर साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। महेश भोईर साहेबांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने कराडला संघासाठी ज्यांची भरपूर मेहनत आम्हाला राहिली आणि त्यांनी आत्ताच जाहीर केलंय की स्ट्रेंजर कला क्रीडा मंडळ संघासाठी सलग 3 विकेट जर घेतले तर 3000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल। त्याच्यानंतर जयेंद्र पाटील साहेब स्ट्रेंजर कला क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष जयेंद्र पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर सदानंद पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सदानंद पाटील साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी आपण पाहूया। त्याच्यानंतर निलेश भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत। तर निलेश भोईर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत। त्याच्यानंतर सन्माननीय किसन पाटील साहेब हेमंत म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आमचे 40+ मास्टर की आपल्या शुभ हस्ते किसन पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। तर किसन पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। हेमंत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण किसन पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर पुढचा सन्मान जे आमच्या नटराज क्रीडा मंडळाचे खजिनदार संतोष भोईर साहेब आहेत, त्यांच्या सौभाग्यवती मेरीताई यांना विनंती करतो प्रथमतः आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या सर्व महिलांचा या सर्व रणरागिरांचा आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे। की मित्रांनो बघा, असे एकच नावे गावे की जिथे सर्व महिला उद्घाटन प्रसंगी सोहळ्या श्रीकांत नेहमी उपस्थित असतात, नाहीतर मग वेळ झाली आता आपली आमची कलेक्टर नवरा माझा नवसाचा गा पारू ही पाहण्याची वेळ झाली, परंतु ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही, त्यांच्या गावाचा सन्मान त्यांच्यासाठी महत्त्वाचा। एकदा या महिलांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। या रणरागिणी आपण पाहतो आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। प्रथमतः मीनाक्षीताई पाटील यांचा इथे सन्मान भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया। मी मेरीताई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मीनाताई पाटील भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान अध्यक्षा महिला आघाडी दमदार नेतृत्व ज्यांचा आपण पाहिलं त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल। माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान। येस मॅच ऑन होऊ द्या पंच, थोडा फक्त आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। त्याच्यानंतर सुशीलाताई यांचा सन्मान आपण करूया। मी मेरीताई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुशीलाताई यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा। धन्यवाद। एका ओव्हर्समध्ये लगेच आपण पुढचा मान्यवर महिला वर्गाचा सन्मान करूया। चला मॅचला आपण सुरुवात करूया। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट।
खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला गेम आम्हाला पाहायचा आहे, चांगली लढत पाहायची. चला एकदा जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादाने एकदा जोरदार टाळ्याने या स्पर्धेला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, गावदेवी माते की जय. सुरुवात होते. पहिलाच गोलंदाज सज्ज झाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हा पहिलाच बॉल फुल टॉस आणि स्वागत केलाय. बॉल चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा दमदार चौकार. बोला गणपती बाप्पा. अगदी फलंदाज बघतो आपण स्ट्रायकर एंड कडे मयूर म्हात्रे यांना, एक दर्जेदार क्रिकेटर, आणि त्यांचं स्वागत. अगदी वाईड यॉर्कर. आपलं यश कुठे मिळेल याकडे आता लक्ष केंद्रित केलं. फलंदाजाला कसं थांबवता येईल याकडे पाहणी केली. खरं तर मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमला. मयूर म्हात्रे म्हटले तर रणजी स्पर्धेचे यशस्वी आयोजक, त्यांच्या वतीनं मोरावे नगरीमध्ये आपण स्पर्धा पाहतो आणि आज खेळाडूची भूमिका ते निभावत आहेत. स्वागत केलं होतं श्रेयश पाटीलचं आणि त्यानंतर कमबॅक देखील झालंय. अगदी पंच केला, बॅकफुटला जाऊन पंच केला. बॉल चला डीप मध्ये पॉइंटला. मैदानाची सीमा खूप फास्ट आहे. आलेला आणखीन एक दमदार चौकार. या ठिकाणी आपण पाहू शकाल, आत्ताच आपण उल्लेख केला की बाईकचा शोरूम, त्याच्यानंतर आपण सायकलींचा शोरूम पाहतो. म्हणजेच रोज रात्रीमध्ये लकी भाग्यवान विजेता आपला स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी पाहायला मिळेल. काही क्षणातच या ठिकाणी लकी ड्रॉ देखील सुरुवात होईल. आपण त्याचा लाभ घ्यावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. पहिली आव्हान तर रन. स्पर्धेचं नुकताच अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारं गीत. शिवरायांच्या 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षप या भूमंडली. कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे, म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक नमावे आमुचे. अशी सुंदर शृंखला. स्विच हिटचा प्रयत्न झाला, थोडीशी ग्रीप चेंज केली, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यामध्ये असफल राहिलेत. धडे शिकलेत श्रेयश पाटील. खरं तर सुरुवात झाली चौकाराने, तदनंतर कमबॅक डॉट बॉल. पुन्हा एकदा जसा झोन मध्ये आला चेंडू त्याच्यावर आला चौकार, आणि आता हा अगदी व्हाईट बॉल नंतर आलेला डॉट बॉल देखील बघायला मिळालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 5 षटकांची लढत, मोठं क्रीडांगण आणि मोठी प्रतियोगिता आणि मोठं बॅटल. डाऊन द ग्राउंड गेलेत. लॉंग ऑनला क्षेत्र खाली आहे आणि ते निवडलं, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत पहिली सिंगल म्हणले, दुसऱ्यासाठी निघालेत. 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. अगदी हे क्रीडांगण म्हटलं तर भव्य दिव्य हे क्रीडांगण आहे. तेवढीच मोठी सीमारेषा. इथे तुमच्या मनगटामध्ये ताकद असली पाहिजे बाउंड्री लाईनच्या बॉल बाहेर पाठवण्यासाठी. बघा, आम्हाला आत्ताच माहिती मिळाली की जे तुम्ही लकी ड्रॉ साठी स्पोर्ट्स सायकल पाहताय, ती स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी अतिशय प्रेक्षकांसाठी आहे. नटराजच्या कुठल्याही सभासदाला ती सायकल दिली जाणार नाही, ही नोंद घ्या. व्हॉट कव्हर ड्राईव्ह. पाठलाग सुरू झाला. फिल्डर ऑलमोस्ट पोहोचलेत बॉल पर्यंत. बघा तिथे सुंदर क्षेत्ररक्षण. याला म्हणतात क्षेत्ररक्षणाची 100% कमिटमेंट, आणि ती दिली. क्षेत्ररक्षक होते तिथे. यस वैभव, पहिलं शतक कंप्लीट झालंय. 13 रन, 13 धावा झाल्यात. जाऊया मान्यवरांच्या सन्मानाकडे. तर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. मिरताई यांच्या शुभ हस्ते संचिताताई पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी मिरताई यांना विनंती करतो की आपण यावा आपला पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी संचिताताई पाटील यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर विनंतीताई पाटील यांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या वतीनं. विनंतीताई पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने. तत्पूर्वी संचिताई यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. तर विनंतीताई पाटील यांचा सन्मान. त्याच्यानंतर रंजनाताई यांचा सन्मान करूयात. मला वाटतं त्यांना पूजेला जायचं आहे खऱ्या अर्थानं. आणि सुनीताताई भोईर यांचा सन्मान आपण करूया. रंजनाताई आणि सुनीताताई यांचा सन्मान आपण करूया. मी मेरीताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण रंजनाताईंचा आणि सुनीताईंचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा.
तर बघा मिलिंद घरत यांना विकेट हॅट्रिकसाठी राजेश म्हात्रे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी दिलं जाईल। त्याच्यानंतर संपूर्ण संघासाठी विकेट हॅट्रिकला महेश भोईर साहेब यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं पारितोषिक। तर रंजनाताई यांचा शुभ सन्मान आणि त्यांच्या समवेत सुनीताताईंचा देखील सन्मान आपण या ठिकाणी पाहताय। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। मायावतीताई पाटील यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया। तर रिहानी स्पोर्टचे सर्व उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आपण दमदार संघ पाहिलात। त्याच्यानंतर त्यांच्याच माध्यमातून रिहानी चषकाचा दमदार आयोजन पाहिलात। ते संजय शेठ ठाकूर साहेब रिहानी स्पोर्टचे सर्व संजय शेठ यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं। संजय तर रिहानी एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी संजय शेठ यांचा इथे शुभागमन झालाय। साहेब यावं यांच्याच माध्यमातून आपण करूया। तर संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नाईटची दमदार स्पर्धा पाहिलीत। त्याच्यानंतर उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा दमदार संघ आपण पाहिलात। ते संजय शेठ ठाकूर त्यांची सुकन्या रिहानी सोबत आपण त्यांना या व्यासपीठावरती पाहताय। संजय शेठ आपलं सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर अनिशाताई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तत्पूर्वी आपण अमृताताई यांचा सन्मान पाहिलात। त्याच्यानंतर अनिताताई यांचा सन्मान विद्यमान सदस्य त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। त्याच्यानंतर कोमलताई यांना विनंती करतो आपण देखील यावं। आणि बघा प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या साठी टी शर्ट जे तुम्ही पाहताय ते रिहानी तुम्ही सुकन्या पाहता गोड अगदी साजिरी अर्थात संजय शेठ ठाकूर रिहानी संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने हे टी शर्ट दिले गेले। कोमलताईंचा इथे सन्मान आपण करूया स्पर्धेच्या वतीनं। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मिरीताई यांच्या शुभ असते। त्याच्यानंतर प्रियलताई यांना विनंती करतो आपण यावं। प्रियलताईंचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। तर प्रियलताई यांना विनंती करतो आपण यावं आपला सन्मान। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू रॉक्शन। मागील बॉलवर नुकताच विकेट आले। फलंदाज प्रवीण ठाकूर यांच्या खेळीचा अंत झाला। वैयक्तिक 4 धावांचं योगदान त्यांनी दिलं। सांघिक टोटल सध्या मोराबाई संघाचं 17 धावा। तेज तरार आणि वेगवान बॉल खरं तर राहिला। चांगली गोलंदाजी सध्या मिलिंद घरत यांच्याकडून आपल्याला बघायला मिळेल। पहिल्याच बॉलवर चौकार आला त्यानंतर विकेट आली आणि हा आलेला निर्धाव चेंडू कमबॅक बघायला मिळते। सुसाट वेगाने सुरुवात झाली ती गुड स्टार्ट खरं तर मयूर म्हात्रे यांचे 2 चौकार 2 डबल त्यांनी वैयक्तिक अगदी बघितलं आपण तर 12 धावा आतापर्यंत केलेत। एज लागली होती पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहेत थोडंसं तुम्ही मी 2 खेळाडूंमध्ये थोडी गडबड झाली होती परंतु योग्य वेळी नकार आला आणि इथे चांगलं कॉलिंग राहिलंय। आणखीन एक डॉट बॉल अगदी सेकंड पॉवर प्ले दुसरं पॉवर प्ले खरं तर सुरू आहे आणि ज्यामध्ये 3 शतरक्ष 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि आता मिलिंद घरत यांनी अगदी मनाशी ठाम निश्चय केलाय की धावा रोखायच्या आणि त्याच उद्देशाने केलेली कामगिरी सध्या त्याची बघायला मिळते। डाऊन द ग्राउंड जायचं होतं परंतु पुन्हा एकदा बॅट बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाही। आउटसाइड एज लागली होती शॉट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग डॉट बॉल। धावसंख्येचं टोटल 17 वर थांबलं। पहिल्याच बॉलवर चौकार आला होता। काय अफलातून कमबॅक मिलिंद घरत यांनी केलं। पहिल्या बॉलवर चौकार आणि तदनंतर सलग 4 डॉट बॉल त्यामध्ये 1 विकेट। अफलातून गोलंदाजी संपूर्ण जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेतली। 17 वर संघाचं टोटल। अंतिम बॉल होता फ्लिक केला बॉलला अगदी पाठवला डीप लॉंग लेग सीमा पलीकडे हा पार्लर स्ट्रोक षटकार। धन्यवाद। त्याच्यानंतर आपण सन्मान करूया जागृताई म्हात्रे यांचा इथे सन्मान आपण करूया। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत। मी मेरीताई यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नावे ग्रामपंचायत जागृतीताई म्हात्रे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। त्याच्यानंतर रमाबाई पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। तर रमाबाई पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। रमाबाई पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी मेरीताई यांच्या शुभ हस्ते पाहतो। त्याच्यानंतर निर्मलाताई ठाकूर यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तर निर्मलाताई ठाकूर यांचा सन्मान आपण पुढचा करूया।
त्याच्यानंतर ध्यानुदाई मचाडो यांचा देखील आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या वतीनं. मायची उपदार चाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन या सर्व महिला वर्गांचा एका महिलांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर ध्यानुदाई मचाडो यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर संचिताताई यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. त्याच्यानंतर संचिताताई यांचा सन्मान. त्याच्यानंतर सविताताई यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जातो. पूर्वी संचिताताई यांचा सन्मान आपण करूया. संचिताताई आणि सविता ठाकूर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. हे सोबत वैभव. थँक्यू. मैदानामध्ये जाऊया. पहिली सिंगल वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी धडपड सुरू झाली आहे. दूरवरून हा खरं तर मैदानाच्या सगळ्यात लॉंग एरिया आहे आणि तिकडून थ्रो येईल तोपर्यंत 2 रन इझी पूर्ण झाले. धावसंख्येचं टोटल 25. तिसऱ्या षटकाला आरंभ झालाय. पहिले षटक श्रेयस पाटीलचं 13 धावा त्यांनी खर्च केल्या. कोणते विकेट मिळाली नाही आणि मिलिंद खरत तर नावे महिला काँग्रेस अध्यक्षा सविताताई ठाकूर यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. आणि त्याच्यानंतर शांताबाई म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. हे सोबत वैभव. अथर्व म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. त्यासोबत शिवांशु भोईर जो नॉर्थ साइड एंड कडे एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. हो बॅकअप द हँड. खूप चांगला बॉल होता परंतु लाईन मध्ये विस्कळीत झालाय. पंच सांगतात वाईट. अतिरिक्त रन या बॉलवर मिळेल. खरं तर या इनिंग मधला हा दुसरा अवांतर चेंडू आपण पाहिलाय. धावसंख्येचं टोटल सुरुवातीला बॅटिंग करत असताना आपण बघतोय मिहिरा स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचलाय सध्या 26 वर. एक फलंदाज त्याने आतापर्यंत गमावला बॅटिंग करत असताना. तदनंतर पार्टनरशिप कडे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलंय. थोडंसं लक्षपूर्वक खेळ राहिलाय. बघायचं कसं राहील कामगिरी. पहिली मॅच आहे त्यामुळे थोडंसं मैदानाचं एसटीचं धावांचा अनुभव कमी आहे परंतु स्वतःचं 100% देण्याचा प्रयत्न हे दोन्ही टीम जरूर करतील. लेफ्ट आर्म द विकेट ना इथे एलिव्हेशन चांगलं नव्हतं परंतु बॉल चाललाय डी पेक्षा कव्हरला. खेळाडू आहेत पाठीमागे. जोपर्यंत फील्ड करते तोपर्यंत पुन्हा एकदा 2 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना सध्या मोराबी संघ मैदानामध्ये खेळतो. या गावचे ओळख आमचे मित्र प्रणय म्हात्रे यांच्याकडून टीमला शुभेच्छा. एक उत्कृष्ट गुणलेखक आणि अगदी चांगली लढत दोन्ही टीम मध्ये लढली जात असताना पहिलीच मॅच पहिलं सत्र पहिला डाव खरं तर मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळणारा संजय नावा आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करण्यासाठी उतरलेला मिहिरा स्पोर्ट्स मोरावे यांच्यामधील लढत सुरू असताना आतापर्यंतचं टोटल झालंय 28. तिसरं क्रमांकाचं षटक सुरू आहे. थोडासा आगला वेगळा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी केला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मयूर म्हात्रे यांचा राहिला. इथे डॉट बॉल बघायला मिळालाय. मी म्हणे डॉट बॉलचं पर्सेंटेज कडे थोडं फोकस करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम अगदी मोरावे टीमला. कारण नावे टीमच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं जेवढे निर्धाव चेंडू ते सुरुवातीला फेकतील तेवढं दडपण नंतर फलंदाजीवर कमी राहील आणि त्या उद्देशाने साकारली जाणारी गोलंदाजी अगदी तुल्यबल ही लढत आहे. कडे कडे स्ट्रोक कन्वर्ट केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क केला. पाठीमागे फिल्डर आहेत. आय थिंक तेजस होते त्या ठिकाणी थ्रो करतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 रन पूर्ण झालेत या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा जेव्हा चान्स मिळाली आहे तेव्हा तेव्हा डबल जरूर पूर्ण झालेत. आतापर्यंत एकही सिंगल बघायला मिळाली नाहीये. वैभव याच्यानंतर यंग 11 नावे विरुद्ध सुरुंगपाडा. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो इनिंग ब्रेक मध्ये बरोबर टॉस करण्यासाठी यायचे. दोन्ही कॅप्टन नसतील तर मग कमिटी विचार केली किती ओव्हरचा सामना खेळवायचा. एखादा कॅप्टन उपस्थित असेल नील 11 नावेखाडी आणि सुरुंगपाडा ही लढाई असेल परंतु मयूर म्हात्रे इथे थांबत नाहीये. त्याने ठोकलाय हा षटकार. तर बघा प्लीज आम्ही दोन्ही टीमला नावेखाडी क्रिकेट संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सुरुंगपाडा संघ जर आपला कॅप्टन उपस्थित नसेल आणि जर मग बॉल डिलिव्हर्ड झाला सेकंड इनिंगचा तर जो कॅप्टन असेल त्याला टॉस विन दिला जाईल. हे सर्व सूचना आम्ही आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर त्याच्यानंतर पुढचा सन्मान करूया. सारिकाताई भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. मी मेरीताई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सारिकाताई भोईर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. त्याच्यानंतर शोभाबाई भोईर यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. तर प्रकल्पग्रस्त महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत शोभाबाई भोईर यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. चला बॉल द्या मैदानावरती. तर प्रकल्पग्रस्त महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभाबाई भोईर यांचा सन्मान. त्याच्यानंतर जागृतीताई भोईर यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. मेरीताईंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते
जागृताई भुईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्याच्यानंतर चांदनीताई भुईर यांचा देखील आपण सन्मान करूया। क्या बात आहे वैभव, आपल्याला वाटतं की फक्त MSCB मधील वायरमॅन आहेत, इलेक्ट्रिकल आहेत आणि आयोजक आहेत, परंतु इतकी चांगली फलंदाजी देखील आज त्यांची आपल्याला पाहायला मिळाली। त्याच्यानंतर चांदनीताई भुईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया आणि सुगंधाताई पाटील यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। तर इथे आपण पाहतो धावा झाले धावफलकावरती 38 धावा। ड्रिंक्स चला पाणी घेऊन जा मैदानात, थोडा तर वेळेला आपला सन्मान उरकून घेऊया। 12 खेळाडूचा आपण ड्रिंक्स घेऊन चला, दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण लगेचच जा। तर सुगंधताई यांचा इथे सन्मान आणि त्याच्यानंतर आपण मित्रांनो मेरीताई यांचा सन्मान करूया की ज्यांच्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान या महिला वर्गाचा आपण पाहिलात। मी विनंती करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी। तर जिजाऊ मंडळाच्या उपाध्यक्ष धानुताई यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते मेरीताईंचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करावा। माईची उपदार शाल बाबा बघा, तनुज 69 69 नंबर जर्सी, स्ट्रेंजर नावं सांगायचं आहे का 12 खेळाडू? क्या बात आहे। हे स्टाईल बघू शकाल मित्रांनो, जसं WWF मध्ये आपण कार्लिटो पाहतो तशीच त्याची जबरदस्त हेअरस्टाईल या ठिकाणी। कर्ली हेअर कोणाला सातत्याने मिळत नाही, पण त्याला ते नॅचरल करताना लुक अप तुम्ही त्याचं पाहताय। तर सतीश पाटील साहेब, सुरेश पाटील साहेब आणि अमरनाथ पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर पुढचा सन्मान रिहानी स्पोर्टचे सर्व की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट्स परिधान देण्यात आलेले आहेत, ते संजय शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी जॉन्टी रोहन अष्टपैलू खेळाडू यांना विनंती करतो की आपण यावं। रोहन जॉन्टी, आपल्या शुभ हस्ते संजय शेठ ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करावा। त्यांच्या समेत त्यांची सुकन्या रिहानीला देखील आपण पाहताय, जसं की आपण रिहानीकडे पाहिला ससा रे ससा दिसतो कसा, असं रिहानीला देखील आपण या ठिकाणी पाहताय। अगदी गोंडस सुकन्या त्यांची या ठिकाणी पाहताय आणि तिचा त्यांचा सन्मान रोहन करत यावा आपण, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा। तर बघा, या सर्व आमच्या महिला वर्ग दमदार या स्पर्धेला ज्यांनी योगदान दिला त्यांचा हा शुभ सन्मान। त्या स्पर्धेतून मात्र इथून रजा घेत असताना ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। त्याच्यानंतर नरेश भगत साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। नरेश भगत साहेब यांचा सन्मान मी विनंती करतो या ठिकाणी आमचे रोशनभाई आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा सन्मान आपण करावा। तर छाया म्हात्रे साहेब आमचे मॅनेजर आहेत, माझी मॅनेजर। बघा, वयाची इतकी वर्ष झाली तरी क्रिकेटसाठी किती आवड आहे त्यांना आणि आजही खऱ्या अर्थानं ते दमदार योगदान देत आहेत या स्पर्धेसाठी। त्यांचा सन्मान देखील आपण रोशनभाई आपल्या शुभ हस्ते आमच्या छाया मामा म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर सन्माननीय सतीश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। सतीशजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। अमरनाथ पाटील साहेब यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी रोशन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अमरनाथ साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। त्याच्यानंतर सुरेश पाटील साहेब यांचा सन्मान आपण करूया। सुरेश पाटील साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यानंतर सतीश पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूया। तर सन्माननीय राजेश पाटील साहेब यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती यावं। राजेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं, आपला सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल। बघा, विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक होतं मगाशी, परंतु आता इथे 3000 रुपयाचा बघा 5000 रुपये पारितोषिक आहे या गोलंदाजाला। आमचे माजी उपसरपंच राजेश म्हात्रे साहेब यांच्या
वतीनं आणि आमचे महेश मामा भोईर यांच्या वतीनं देखील 3000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकला. तर राजेश पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करूया. त्याच्यानंतर राजेश घरत साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. राजेश पाटील साहेब यांचा सन्मान, राजेश घरत साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी पाहतो. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहतो. राजेश घरत साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. त्याच्यानंतर थोडीशी प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 1-2 सन्मान राहिलेत. तर राजेश घरत साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया की मित्रांनो ज्यांचा दमदार योगदान या स्पर्धेसाठी लाभला आहे ते नवनाथ म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जीबी कन्स्ट्रक्शन NGR चे सर्व नवनाथजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मी रोशन भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी NGR चे सर्व आणि जीबी कन्स्ट्रक्शन चे सर्व सन्माननीय नवनाथ म्हात्रे साहेबांचा येथे शुभ सन्मान रोशन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. आणि मालिकावीरसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मित्रांनो ही 2 व्हीलर बाईक देण्यात आली, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी आमचे नवनाथ म्हात्रे साहेबांना की ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक करताना देण्यात आली आहे असे दानशूर दाते यांचा इथे शुभ सन्मान. ती ही मालिकावीरसाठी होंडा शाईन बाईक इथे देण्यात आली आहे मित्रांनो आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहताय. तर धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप आभार. आता जाऊया आपण दमदार फाईट कडे जिथे घरच्या मैदानावरती स्ट्रेंजर नावा क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच मेरा स्पोर्ट्स 11 मोरावे क्रिकेट संघ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू रॉकस्टार. धावा झालेत टोटल 41 विकेट गेलेत आतापर्यंत 2. प्रवीण ठाकूर आणि शुभांशु भोईर हे 2 खेळाडू बाद झालेत. नीरज म्हात्रे मैदानामध्ये जे आता स्ट्रायकर एंड कडे मयूर म्हात्रे यांना बघायला मिळते. काय फटकेबाजी आहे. सलामीला आलेला हा खेळाडू अक्षरशः मैदान गाजून सोडलाय. आलेला आणखीन एक सुंदर चौकार. राजधानीवरती धन्यवाद डीजी. 4 षटकांचा पाहता आता खेळ संपलाय. सलामीला आलेले मयूर म्हात्रे अजूनही मैदानामध्ये त्यांचे रौद्र रूप त्यांनी खरं तर दाखवलंय. आतापर्यंत 24 बॉलमध्ये धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण पाहिलं तर 45 एकूण विकेट त्याने आतापर्यंत गमावले 2. अंतिमचे शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. गोलंदाजीची जबाबदारी कोणाला देतील हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्या षटकामध्ये श्रेयस पाटील 13 रन तरी खर्च केल्या. मिलिंद घरे त्याने दुसरं षटक फेकलं. 10 रन खर्च करत असताना 1 विकेट घेतली. अथर्व म्हात्रे यांनी 15 रन खर्च केले. आज महागडे ठरले आणि तदनंतर मिलिंद घरे त्यांचे षटक 7 धावा आणि 1 विकेट. बघा प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला मी शेवटचा पुकार देतो. रियानी स्पोर्ट्स नावेगाडी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण इनिंग ब्रेक मध्ये बरोबर यायचंय. धन्यवाद. शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. गोलंदाजीसाठी आकाश छोटासा रनअप. भरपूर शॉट लेन परंतु फिल्डर डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. 1 रन या बॉलवर पूर्ण होईल. झेल तिथे सुटलाय. या खेळामध्ये झेलला महत्व भरपूर दिलं जातं. कॅचेस विन द मॅचेस. प्रत्येक झेल महत्वाचा असतो. त्यामुळे हा सुटलेला झेल जे जीवनदान मैदानामध्ये नीरज म्हात्रेला मिळालाय ते कशा पद्धतीनं त्याचा फायदा उचलतील हे बघायचं आहे. परंतु स्पेशली मयूर म्हात्रे यांची इनिंग 15 बॉलमध्ये त्यांनी 31 धावा केलेत वैयक्तिक. त्यामुळे मोठी इनिंग त्यांनी अगदी साकारली. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला सूर त्यांना बॅटिंग मधून गवसलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आकाश सज्ज होत असताना पहिला बॉल त्यांचा लेग ब्रेक बघितला परंतु शॉर्ट लेन भरपूर शॉर्ट लेन होती. नीरजला त्याचा फायदा उचलता आला नाही. परंतु आता स्ट्राइक रोटेट झाले. एक वेल सेट खेळाडू फिरकावून देण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनच्या झोन मधून निघून गेलेला चेंडू. अगदी आपण नेहमी बघतो वेगवान गोलंदाजांना भरपूर फटके बसतात परंतु अनेक खेळाडू असे असतात की जिथे एखादा लेग ब्रेकर गोलंदाज झाला किंवा लेफ्ट हँडेड खेळाडूला की थोडीशी टंचाई निर्माण होते धावांची. परंतु का मयूर म्हात्रे पुन्हा एकदा कमबॅक करतील की आकाशची गोलंदाजी अशीच निरंतर सुरू राहील.
पहिले 2 बॉल तर प्रभावशाली राहिलेत. शॉर्ट लेंथ होती, हुक केला बॉलला, पाठीमागे फील्डला डाऊन द बॉल. तेजस नाही पकडू शकले, नाही थांबू शकले बॉलला. पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि हा चौकार. थोडे दिवस झाले दादा, सगळं मेवणीला बायकोला घेऊन आता कारापूरला जायचे शिरापुरी खायला. महाशिवरात्री निमित्त महाउत्सव तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बघा इथे आता काही क्षणातच लकी ड्रॉ ओपन होईल. अगदी आमच्या टॉस बॉक्स समोर लकी ड्रॉ असेल. प्रत्येक रात्रीमध्ये एक स्पोर्ट्स सायकल असेल. लकी ड्रॉ इथे काही क्षणात ओपन होईल. तिथे आपले नाव नोंदणी करा. तिथे कोणी येणार नाहीये. ज्यांना ज्यांना इथे लकी ड्रॉ सायकल हवी आहे ती विनामूल्य आपण लकी ड्रॉ काही क्षणात ओपन होईल. तिथे आपण नाव नोंदणी करा, चिठ्ठी टाका आणि 1 ते 1.5 तासाचा कालावधी असेल. त्या कालावधीमध्येच तुम्हाला चिठ्ठी टाकता येईल. त्याच्यानंतर आपला चिठ्ठी टाकता येणार नाही याची नोंद सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि जो उपस्थित असेल लकी ड्रॉवाला त्यालाच ती दिली जाईल आणि नटराजच्या कमिटीला सदस्यांना नाही. चला मॅच कडे आपण जाऊया. 1 रन आले मागील बॉलवर. अर्धशतक पूर्ण झाले धावांचं. पहिल्यांदा बॅटिंग करणारे अगदी मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाचं सर्वोत्कृष्ट खेळी सध्या त्यांनी मैदानामध्ये साकारली. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर धावा झाले 51. फुलटॉस बॉल होता, बॉलला भिरकावून दिला. डीप काव करणारा क्षेत्र मोठं आहे, मोठं लॉंग चेस होता. फील्ड पोहोचलेत, खराब फिल्डिंग, चुका केल्यात नावा टीमनं. वारंवार आणि पंच सांगतात नो बॉल आणि प्लस आलेला हा चौकार. 5 रन पंजा. अंपायरकडे हाईट फॅक्टर चेक केला जाईल आणि हा DRS यूज केलाय आय थिंक फिल्डिंग टीमनं. चला तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली. तिसरे पंच देखील या ठिकाणी आपण पाहतो. तुम्हाला स्क्रीनवरती देखील दूध का दूध पाणी का पाणी पाहायला मिळेल. यस थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. त्यामुळे फिल्डिंग टीमनं हा DRS मात्र गमावलाय. वैभव हा फ्री हिट असेल. नो बॉल कॉल दिलाय पंचांनी. तर बघा तुम्हाला स्टार क्रिकेट नावा त्यांचा जो पॅव्हिलियन आहे बघा तिथे संदीप म्हात्रे साहेब नावे यांचा किमा पाव, त्याच्यानंतर जवला, बोंबिल फ्राय. तुम्हाला जर जेवण जेवायचं स्वस्त दरामध्ये तुम्ही तिथे जाऊन जेवण करू शकता. त्यांचा तिथे स्टॉल लागलाय, त्यांनाही शुभेच्छा देऊया. फ्री हिट फिरवल्या या बॉलला गरकन गिरकी घेतली. पंच सांगतात व्हाईट बॉल. लॉंग राहिलंय, मोठं राहिलंय हे षटक. फ्री हिट कंटिन्यू हे पंच तिथे सांगतायत. काय अफलातून कामगिरी सध्या मैदानामध्ये होते. जो नीरज म्हात्रे शांत होता आतापर्यंत, त्याला माहिती की अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो. फ्री हिटचा बॉल आणि चांगला बॉल बघायला मिळाला. शॉर्ट टर्न चांगली फिल्डिंग, फ्री हिट आणि यॉर्कर केलं. खरं तर हा सगळ्यात बचावात्मक पवित्रा समजलं जातं आणि सगळ्यात सुरक्षित ठिकाण कोणतं असेल गोलंदाजाचं तर ते यॉर्कर किंवा व्हाईट यॉर्कर, आणि त्याला पसंती दिली गोलंदाज आकाशनं. धावसंख्येचं टोटल आपण बघतोय सध्या 57 धावा ऑन बोर्डवर लागलेत. जेव्हा सेकंड इनिंग मध्ये स्ट्रेंजर नाव उतरेल मैदानामध्ये त्यामुळे मोठ्या धावा चेस करण्यासाठी त्यांना हजर राहावं लागेल. आणि ते पुन्हा एकदा जमिनी समांतर लॉफ्टेड ड्राईव्ह फिल्डिंग मधून अजूनही शेवटपर्यंत चुका सुधारल्या गेला नाही. हा थ्रो थोडा चुकीचा बॅकअप येईल. तिसरी साडे निघालेत आणि ही तिसरी राहिली अर्धवट. मयूर म्हात्रे धावून किती धावतील हा प्रश्न होता, कारण स्टार्ट टू एंड सुरुवातीच्या पहिल्या बॉल ओपनर म्हणून ते मैदानामध्ये आले आणि अंतिम क्षणापर्यंत खेळले. मयूर म्हात्रे यांनी वैयक्तिक 36 धावा आपल्या टीम साठी केल्या आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा मिहिरा स्पोर्ट्स जाऊन पोहोचलाय 59 धावांवर आणि विजयासाठी करायचे आहेत 60 धावा स्ट्रेंजर नावाला.
हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला व 14 विद्येंचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो करेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी. शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र ज्ञान गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील एक विकसित व समृद्ध तालुका म्हणून आज पनवेल तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पनवेल तालुक्यातील एक समृद्ध गाव समुद्रकिनारी वसलेलं गाव म्हणजे आज नावे गावाची ओळख संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज नावे गावाची एक मानाची अभिमानाची स्पर्धा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. यस राहुल, दमदार स्पर्धा. तत्पूर्वी आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी नवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय राजेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करावा. तर रियानी स्पोर्ट्स 11 खाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी संजय ठाकूर या ठिकाणी आलेत. मागच्या वर्षी मला वाटतं याच मैदानावरती ज्यांनी बोलबाला दिला या संघानं विजेतेपद पटकावलं. भल्या भल्या संघांना दणका दिला तो आपण खाडी संघ. कॅप्टन यावं. क्या बात आहे कॅप्टन चेतन. कारण जो सेलिब्रेशन केला होता मागच्या वर्षी फायनलमध्ये दमदार. चेतन यांचे जॉन्टी यांचे परममित्र नील 11 नावेकाडी संघ आपण पाहत आहे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतीक 11 सुरुंगपाडा क्रिकेट संघ. 5 ओव्हरचा सामना जे काही नियमावली असेल त्यावर रोहन तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर आपण टॉस करूया. भूषण यांची सुकन्या देखील आपण पाहतो करली हेअरस्टाईल. हेड्स इज द कॉल. इट्स अ छापा बट इट इज अ हेड्स. छापा. अभिनंदन. नील 11 नावेकाडी. किती उत्कंठा लागली होती की मागच्या वर्षी चॅम्पियन ठरलात आणि यंदाही मान मिळाला लवकरच. प्रथम तर धन्यवाद करीन आमचा सागर शेठ ठाकूर यांचा, कारण त्यांनी आमची टीम इथं म्हणजे ते आमचे पॅकर आहेत. दुसरे पॅकर आमचे संजय ठाकूर. त्याच्यामुळं पॅकर जेव्हा असतात तेव्हा आपल्याला खेळायला चान्स मिळते. आणि गेल्या वर्षी आम्ही प्रथमच म्हणजे नाईटची क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही बक्षीसपात्र ठरलो होतो. त्याच्यामध्ये ते सेलिब्रेशन होतं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही बक्षीसपात्र ठरलो, पण तेव्हा सेलिब्रेशन नव्हतं. प्रथमतः रागवणारे रागवतील, खुश होणारे खुश होतील. ना आम्ही तुम्हाला विचारलं किती एक्साइटिंग होतात आपण या स्पर्धेमध्ये की नटराज 11 नाव संघाची स्पर्धा आली आहे पुन्हा भेटीला. प्रत्येक संघाला 5 वर्षातून मान मिळतो. काय सांगशील? नाव्यामध्ये प्रत्येक संघाला 5 वर्षानंतर मान मिळतो क्रिकेट स्पर्धा भरवण्याचं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला चांगलं आयोजन कसं करता येईल याच्यामागे नाव्याचं आणि नाव्याचं आयोजन हे सर्वांनाच माहिती आहे. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हापासून सायन मुंबईवरून या गावामध्ये टीम प्रथमच आम्हाला बघायला भेटायच्या. त्याच्यावर नाव्याच्या आयोजनामध्ये काही कमी प्रत्येक वर्षी नसतंच. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी खातापिता ग्रुप यांचे घड्याल संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने रियान एंटरप्राइजेस एक आकर्षक टी शर्ट्स, त्याच्यानंतर भरपूर काही पारितोषिक आहेत आणि लकी ड्रॉसाठी सायकल प्रत्येक रात्रीमध्ये ठेवले. 3 बाईक या स्पर्धेमध्ये, 2 सिटी 100 आणि होंडा शाईनच्या गाड्या कोणी देत नाही शक्यतो सिरीजसाठी, त्या महागड्या गाड्या आहेत. काय सांगशील एकूण या 3 बाईक या नटराजच्या स्पर्धेबद्दल? एवढं सर्व पारितोषिक आहेत. याच्या अगोदर कधी पाहिलं का कुठे? याच्या अगोदर तर नाही पाहिलं. आयोजन तसं चांगलं आहे. देणगी पण मोठ्या प्रमाणात मिळाली असेल, त्याच्यामुळे झगमगाट जास्तच आहे. आणि नाव्याचं असं काय नाही, देणगी बिनगीचा नावामध्ये क्रिकेटप्रेमी जास्त आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा गावकप पण बघतो. गावकप पण अतिशय एकदम रोमार्चक असतो. बक्षिसांची खैरात असते. त्यांच्या गावातली टीम जरी खेळत असेल तरी पण बक्षिसांची खैरात असते त्याच्यामुळे नावामध्ये क्रिकेटप्रेमी जे असतात त्याच्यामुळे इतकी मोठी स्पर्धा ते भरू शकतात. डिसिजन फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक. सुरुंगपाडा प्रतीक 11 कॅप्टन टॉस गमावला. टॉस किती महत्त्वाचा होता या आजच्या पहिल्याच रात्रीमध्ये? होता. आम्हाला पण फिल्डिंग करायची होती, पण आता बॅटिंग आली तरी आम्ही जास्त धावा काढायचा प्रयत्न करतो. या अगोदर कधी नावे गावामध्ये खेळलात की प्रथमतः आलात? लहानपणापासून इथे जत्रेला यायचो, पण खेळायची खूप इच्छा होती. पण आज फर्स्ट टाइम इथं क्रिकेट खेळतो, तर आयोजन पण खूप छान आहे. या अगोदर तुम्ही भरपूर स्पर्धा मला वाटतं बरोबर या अगोदर भरपूर स्पर्धा देखील तुम्ही इकडे तिकडे खेळला असेल, परंतु आज 3 बाईकची स्पर्धा, ही संकल्पना कशी वाटली? खूपच छान आहे. एवढ्या 3 बाईक कुठं जास्त करून बघायला नाही मिळत. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून न्यूज येईल. या ठिकाणी टॉस जिंकला तो म्हणजेच नील 11 नावेकाडी कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट.
आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाला. नाऊ बॅक टू गेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज होईल. जातील दिवाले बेलापूरचा दमदार आवाज राहुल शिरसाट. येस थँक्यू. आपण पाहतोय नटराज क्रीडा मंडळ नावे आयोजित नटराज चषक 2025 आज या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिला सामना. 60 रनचं लक्ष. विनयचा पहिला बॉल बिगिट केलाय. टायमिंग जरूर चांगला आहे. एलिव्हेशन भरपूर होतं आणि पहिल्याच बॉलवर टिपल्या हा झेल आणि पहिला धक्का टीम स्ट्रेंजर 11 नावा या टीमला. येस थँक्यू. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. IPLची धून आपण ऐकली. खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशामध्ये ज्या प्रकारे IPL आली त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये DJ वाजत गेलं. जीवनामध्ये थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि सुमधुर संगीत. आपण DJ मास्टर DJ नितीन रसायनी यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. या स्पर्धेमध्ये पहिल्या बॉलवर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता सलामीवीर फलंदाज निखिल गरजचा. आदेश पाटीलने टिपलेला झेल आणि पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली. विनय म्हात्रेने एक नवी ऊर्जा निर्मित केली टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमसाठी. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 59 रन त्यांनी कंप्लीट केले आणि 60 धावांचं लक्ष्य त्यांनी सेट केलं. प्रतिस्पर्धी स्ट्रेंजर नावा या टीमच्या अगेन्स्ट सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर भूमिका असलेलं नावे गाव आणि आज नटराज क्रीडा मंडळ नावे यांच्या माध्यमातून एक चांगलं भव्य दिव्य आयोजन. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लॅमर वाढले. टेनिस बॉल क्रिकेटची उंची वाढताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील खेळ खेळला जातो. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा स्ट्रोक खेळता त्यावेळेस तुमचा हँड कॉर्डिनेशन, तुमचा आय कॉर्डिनेशन ही भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असते. ज्यावेळेस ही भूमिका तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अस्पष्टपणाची पाहायला मिळते त्यावेळेस कुठेतरी कठीण काळ आला. तर आधिराज भोईर यांच्या वतीनं स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी. सलग 3 षटकार टोकले तर आधिराज पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक. मोहितसाठी हा बॉल बिगिट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय नटराज षटकार. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढली होती गोलंदाज विनयची. परंतु त्यानंतर फलंदाज मोहित इन ॲक्शन मोडमध्ये आलाय. स्कोरबोर्ड ओपन झालाय टीम स्ट्रेंजर नावा या टीमचं षटकाराने. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. सलामीवीर फलंदाज आकाश भोईर अजूनही स्ट्राईकपासून वंचित आहे. 60 रनचं लक्ष्य. प्रति ओव्हरमध्ये 12 रनची सरासरी गाठावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विनयचा हा बॉल फक्त दिशा दिली मिडॉनच्या दिशेने. फिल्डर होता परंतु जजमेंट चुकलं मयूरचं. रन मिळतील 4. हा येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. चौकार. संगीत आणि आजही नावे क्रिकेट संघ जिथे ते खेळत असतो तेव्हा हे संगीत आवर्जून वाजवलं जातं. एक चौकार देखील आला. 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. विनय कुठेतरी थोडासा महागडा ठरलाय. वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळतो इन ॲक्शन मोडमध्ये. सुरुवातीला पहिला फलंदाज गमावल्यानंतर जबाबदारी मिळाली फलंदाज मोहितला. 1 डाऊनसाठी तो मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. भरपूर अपेक्षा असतात प्रत्येक खेळाडूकडून. प्रत्येक टीमला 10 रन वर आतापर्यंत एक फलंदाज गमावलाय स्ट्रेंजर नावा या टीमने. अजूनही 50 रन पूर्ण करायच्यात. आपल्या अनोख्या शैलीमध्ये नो लुक स्ट्रोक खेळलाय. फटका चांगलाय. चेंडू चाललाय डीप लॉंग लेगच्या दिशेने.
दोन फिल्डर भरपूर वेगाने धावले, ते पोचतील तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी चौकार. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 60 रन्स या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये विनय म्हात्रेने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 14 ने एक महत्त्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केलाय. एक नवीन रणनीती घेऊन उतरलाय. दुसऱ्या सत्रामध्ये मिहिरा स्पोर्ट्स मोराबी संघ टॉस जिंकला होता. स्ट्रेंजर नावा या टीमने जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर संघर्ष हा तुम्हाला करावा लागतो आणि सध्याच्या घडीला विजयाची स्वप्न घेऊन उतरले हे दोन्ही संघ मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर स्पेल नंबर 2 साठी टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आर्यन भोईर. अपकमिंग यंगस्टर आहे. मयूर म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण कमी वेळामध्ये हा संघ प्रस्थापित त्यांनी केला. अनेक युवा खेळाडूंना एकत्रित करून गावाच्या नावासाठी आज खऱ्या अर्थाने हा संघ मात्र उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धांमध्ये यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अनेक यंगस्टर खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं या टीमच्या माध्यमातून. आर्यन भोईर आलाय अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून सुरुवातीला ज्या प्रकारे निखिल गरज सोबत आकाश भोईर दाखल झाला होता तो आकाश भोईर मात्र खऱ्या अर्थाने स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये वंचित राहिला स्ट्राईक पासून, परंतु सेकंड ओव्हरमध्ये त्याला ही संधी मात्र मिळाली जाते. आर्यन सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मार्कवर 60 रनचं लक्ष आतापर्यंत 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही 46 रन पूर्ण करायच्यात येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आर्यनचा पहिला बॉल फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. आदेश पाटील ज्याने पहिल्याच बॉलवर झेल पकडला फलंदाज निखिल गरजचा. खऱ्या अर्थाने मिहिरा स्पोर्ट्स मोराबे या टीमचा जर विचार केला ना तर ज्यावेळेस हा संघ फिल्डिंग करतो ना त्यावेळेस भरपूर चांगली फिल्डिंग त्या टीममधील प्रत्येक खेळाडू करत असतो. एक सिंगल पूर्ण केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लोर पद्धतीचा हा बॉल पंचांकडे अपील झाली, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप साठी फिल्डर धावला. एक सिंगल पूर्ण केली. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक कलत ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला या ठिकाणी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जीवनामध्ये भागीदारी भरपूर महत्त्वपूर्ण आहे. क्रिकेटमध्ये देखील हीच भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि वीरेंद्र सेहवाग सरांनी देखील अनेक चांगल्या पार्टनरशिप केल्यात त्यांच्या जीवनामध्ये. गोलंदाज आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, लॉंग अँड हाय चेंडू चाललाय सर 6 रनसाठी. फलंदाज आकाश भोईरच्या माध्यमातून आकाशाला गवस निघालणारा अप्रहार षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. ताकदीचा पुरेपूर वापर या ठिकाणी केलाय. भरपूर चांगली उंची गाठली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहताय या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पनवेल टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून 4 कॅमेरासहित या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. नटराज क्रीडा मंडळ नावे यांच्या माध्यमातून नटराज चषक 2025 आज पहिली रात्र. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 1 बाउन्स 4 रनसाठी चौकार. लखलखते तारे पाहण्यासाठी अंधारामध्ये जावं लागतं आणि नटराज चषक ही स्पर्धा पाहण्यासाठी या नावे नगरीमध्ये यावं लागतं. आज खऱ्या अर्थाने एक उत्साहाच्या वातावरणामध्ये एक जल्लोषमय वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा आपण पार पडताना पाहिला आणि त्यानंतर नटराज चषक 2025 या पर्वाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. दबाव वाढलाय सध्याच्या घडीला मिहिरा स्पोर्ट्स
मोरावे या टीमचा एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न फलंदाज आकाश भोईर आणि मोहित हा देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 रन आतापर्यंत होताना पाहायला मिळतात. आर्यनचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. जरी या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल ना टीम मीरा स्पोर्ट्सचा मोरावे या टीमला तर कुठेतरी अशा प्रकारचे चेंडू रिलीज करावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील. परंतु दोन्ही फलंदाज देखील तेवढी चांगली मातबर कामगिरी करतात. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप टीमची टोटल धावसंख्या 26. बॉलर आर्यनचा हा बॉल लॉफ्ट केलाय अलोंग कार्पेट समोरच्या दिशेने. टीममध्ये फिल्डर होता आदेश, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम स्ट्रेंजर नावा या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे एक गडी बाद 27-27 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. आज खऱ्या अर्थाने नावे गावातील प्रत्येक जण सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्र हे जोपासताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर राहुल बघा लकी ड्रॉ 10 वाजता स्टार्ट होईल आणि स्वतः येऊन तो नाव नोंदणी इथे आपण करायची आहे ही आपणास विनंती असेल. लकी ड्रॉ साठी बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला स्पोर्ट्स सायकल दिली जाईल लकी ड्रॉच्या माध्यमातून. म्हणजे इथे तुम्हाला स्वतः यायचं, स्वतः चिठ्ठी टाकायच्या. 10 वाजता लकी ड्रॉ ओपन होईल आणि 12 वाजता बरोबर तो लकी ड्रॉ ओपन केला जाईल. धन्यवाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अजूनही 33 धाव संख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. प्रति षटकामध्ये 11 रनची सरासरी गाठावी लागेल. स्पेल नंबर 3 गोलंदाजीसाठी विनय मात्रे ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाचा विकेट देखील त्याने प्राप्त केला होता. परंतु या षटकामध्ये भरपूर अपेक्षा असतील. आज मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक जिथे नजर जाईल तिथे फक्त मायबाप प्रेक्षक पाहायला मिळतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. प्रयत्न चांगला केला. जीवनामध्ये तुमच्या पदरी अपयश आलं तरी चालेल परंतु प्रयत्न कधी सोडू नका. एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक दिमागदार सोया आज मात्र नावे गावामध्ये साकार होताना पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्समध्ये ही स्पर्धा प्रकाश जोतामध्ये मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. फिल्डर येतोय मयूर म्हात्रे टिपल्या हा झेल आणि फलंदाज क्रमांक 2 आकाश भोईर देखील होतोय बाद. दुसरा धक्का.
तीन येतोय जतीनसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय अलोंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. असं कॅप्टनच्या भूमिकेमध्ये एका कर्णधाराची भूमिका काय असते तर 10 खेळाडूंना सोबत घेऊन तर जतीन गरजसाठी सुवर्ण संधी असेल बघा. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी नितेश घरत यांच्या वतीनं जतीनसाठी फक्त हे कॅश प्राइज असेल. षटकारास 1000 आणि चौकारास 500 रुपये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम दर्जाचा प्रात्यक्षिक तोपर्यंत पोहोचलाय बॅट्समन क्रीज मध्ये जतीन गरत. रनआउटची संधी होती ही संधी गमावली विनय म्हात्रेने. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये प्रफुल्ल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर राहुल या ठिकाणी आपण पाहू शकाल दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेमध्ये संघ खेळत असतो नावे गावामध्ये. ते नील एंटरप्राइजेसचे सर्वा सागर शेठ ठाकूर यांचे सुपुत्र नील ठाकूर यांचं आगमन झालंय. तर नील ठाकूर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मागच्या वर्षी भरीव कामगिरी केली आपण या स्पर्धेमध्ये. त्या संघाचे पुरस्कर्ते सागर शेठ माजी उपसरपंच सुप्रसिद्ध उद्योजक की ज्यांच्या माध्यमातून रामबागची आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहिलीत रामबाग चषक. त्यातच सागर शेठ ठाकूर त्यांचे सुपुत्र नील ठाकूर साहेबांचं आगमन देताना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. 30 रन आतापर्यंत झालेत आणि लक्ष कुठेतरी थोडंसं वाढताना पाहायला मिळते. जसं जसं डॉट बॉल येतोय तसा तसा स्ट्रेंजर नावा या टीमचा दबाव वाढताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज विनय शेवटचा अंतिम बॉल. 13 बॉलमध्ये अजूनही 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आलाय मोहित ज्याने आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. आपल्या टीमला सावरलं हलक्यात दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर होता थोडासा पंबल झाला त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज मोहितने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केले. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम स्ट्रेंजर नावा या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 2 फलंदाज गमावल्यानंतर 32 रन 32 रन ऑन अ स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. लक्ष कुठेतरी थोडंसं वाढताना पाहायला मिळते. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 28 रनची गरज आहे. प्रति षटकामध्ये 14 रनची सरासरी गाठावी लागेल. संघर्ष वाढलाय टीम स्ट्रेंजर नावा या टीमचा परंतु तेवढाच दबाव वाढलाय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमचा. जर या षटकामध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्या ना तर कुठेतरी इन ॲक्शन मोडमध्ये टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे हा संघ मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी. ज्यावेळेस दर्दी प्रेक्षक येतात ना त्यावेळेस स्पर्धेला गर्दी पाहायला मिळते आणि या सर्व मायबाप प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा नटराज चषक 2025च्या आजच्या पहिल्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. कारण ज्यावेळेस हे मायबाप प्रेक्षक येतात गर्दी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रेक्षक हा केंद्रबिंदू असतो स्पर्धेचा. स्पेल नंबर 4 आणि जबाबदारी दिली टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमच्या माध्यमातून मोहित म्हात्रेला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मोहितला आमंत्रित केले. 12 बॉलमध्ये 28 धावा पूर्ण करायच्या आहे. संघर्ष वाढलाय दोन्ही टीमचा परंतु त्याचं सामर्थ्य विजयाचं मिळवण्यासाठी हा संघर्ष तर करावाच लागेल. बॉलर सज्ज होईल. मोहित म्हात्रेला आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन जतीन गरज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन. येणारी 12 बॉल आणि 28 रनची गरज. 12 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज मोहित म्हात्रे
विजयाची स्वप्ने घेऊन उतरले ते दोन्ही संघ, परंतु विजय कोणता संघ प्राप्त करेल या प्रश्नाचे उत्तर देणारे शेवटचे 12 बॉल. पहिलाच बॉल यस इट इज अ वाईट. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. अशा धावा रोखाव्या लागतील मोहित म्हात्रेला, कारण ज्या वेळेस सेकंड इनिंगमध्ये आपण प्रतिस्पर्धी टीमसाठी गोलंदाजी करतो त्यावेळेस अशा धावा रोखाव्या लागतात, कारण याच धावा कधी कधी आपल्याला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. 12 बॉलमध्ये आता मात्र 27 रन पूर्ण करायच्यात. जतीन गरत, जतीनसाठी हा बॉल खोलवर पद्धतीचा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने प्रत्युत्तर दिले. हा बॉल रिलीज करत असताना गोलंदाज मोहितने थोडंसं प्रभावित केलं फलंदाज जतीन गरतला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की हा सामना तरी कोणता संघ जिंकेल. कधी स्ट्रेंजर नावा तर कधी मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. पुन्हा एकदा परंतु पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट बॉल. 11 बॉलमध्ये आता मात्र 26 रन पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक वाईट बॉल कुठेतरी दबाव वाढवतोय, कारण ज्यावेळेस तुम्ही खराब गोलंदाजी करता त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा मात्र कमी होत असतो आणि कुठेतरी फिल्डर देखील नैराश्यजनक आपल्याला पाहायला मिळतात. टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमचे बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, परंतु अप्रतिम दर्जाचा झेल प्रवीण ठाकूरने टिपलाय. जर हा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. स्वतः नावे संघाने देखील त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या गेल्यात. अप्रतिम झेल आपला ऍक्शन रिप्ले तुम्ही तुमच्या या स्क्रीनवरती पाहताय. जिथे मोठी स्क्रीन पाहायला मिळते त्या ठिकाणी तुम्हाला हा झेल टिपला दाखवला होता. स्वतःला बॅलन्स करताना शेवटी शरीर झोकून दिलं आणि हा अप्रतिम झेल निर्णायक क्षणी त्यांनी खऱ्या अर्थाने टिपलाय. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. आत्ताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झाले ते नावेकडी गावचे उद्योजक तथा नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, रामबाग चषकाचे यशस्वी आयोजक सागर शेठ यांचे सुपुत्र नील ठाकूर साहेबांचा इथे आगमन झाले. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो नवनाथ म्हात्रे साहेबांना, जीबी कन्स्ट्रक्शन NGR यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सागर शेठ ठाकूर यांचे सुपुत्र नील ठाकूर साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करूया. माहिती उपचार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. नील 11 नाविकाडी संघाचे ते दमदार पुरस्कर्ते आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. त्याच्यानंतर आमचे रितेश मडवी यांचे पिताश्री गोविंद मडवी साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोविंद मडवी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर नवनाथ म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोविंद मडवी साहेबांचा सन्मान आपण करावा. धन्यवाद. लॉफ्ट केला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. प्रयत्न फसला आणि रन मिळतील 4. हा चौकार. तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर एक तेजस्वी फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. 38 रन आतापर्यंत होत आहेत. 38 रनवर आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत. टीम स्ट्रेंजर नावा या टीमने समीकरण बदलले. येणारे 9 बॉल आणि 22 रनची गरज. 9 बॉलमध्ये 22 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोहितचा हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत चालला. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन पूर्ण होते. वेगाने भरपूर धावा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. बाग मिल्का बाग असं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. 2 रनच्या साह्याने 40 रन. आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक आपल्याला पाहायला मिळते, परंतु भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली 4 व्हीलर ही 40,000 रुपये लोन काढून मारुती 800 ही कार त्यांनी घेतली. जीवनामध्ये भरपूर संघर्ष करून मात्र सामर्थ्य त्यांना मिळालं आणि आज ते BMW कारचे ब्रँड अँबॅसेडर आहेत.
अनेक स्पर्धांमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 व्हीलर कार देखील आपण पाहतो. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटची क्रांती झाली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही सध्याच्या घडीला करिअर देखील करू शकता. आज भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो. डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉलमध्ये 20 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला की काय, परंतु या क्षणाला वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अशा धावा रोखाव्या लागतील. मोहित कुठेतरी थोडासा दबाव तंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 3 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मोहित 7 बॉलमध्ये 19 रन या क्षणाला पूर्ण करायच्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं नॉन स्ट्रायकर बॅट्समनने, परंतु पंचांचा इशारा येतोय. यस, हा देखील खराब पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस दबाव वाढला जातो ना त्यावेळेस जीवनामध्ये भरपूर टेन्शन असतं, परंतु त्या टेन्शनमधून बाहेर निघण्यासाठी कधी कधी सेल्फ कॉन्फिडन्स सहित तुम्हाला लढावं लागतं. 18 रनची गरज. 7 बॉलमध्ये जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी एक नवी क्रांती घडली जाईल. स्ट्रेंजर नावा या टीमचे एक नवचैतन्य गाठेल पुन्हा एकदा या मॅचमध्ये, कारण 7 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने आतापर्यंत 1 चौकार लगावलाय. तेजससाठी हा बॉल या क्षणाला गुडलेन स्पॉटवर जसा टप्पा पडला थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावत असताना लक्ष दूर झालंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्यात, त्या म्हणजे 18 धावा. यंग 11 तिथे आपण खऱ्या अर्थानं या स्टँड पाहत आहे. तिथे परवेज यांचा स्टॉल लागलाय. तिथे चिकन तंगडी आणि लेग पीस मिळतील, म्हणजे तीच चिकन तंगडी, लेग पीस आणि तंदुरी. जर कोणाला आस्वाद घ्यायचा तिथे आपण यंग 11च्या स्टँड समोर त्यांचा स्टॉल लागलाय. तिथे शुभेच्छा द्या. स्टार 11 तिथे आमचे संदीप शेठ म्हात्रे यांचा देखील स्टॉल लागलाय. तिथे तुम्हाला मांदिली जवला वगैरे सर्व मिळतील अल्प दरात. सर्वांनी मनमुराद आनंद घ्या. धन्यवाद. समीकरण बनलंय. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 18 रनची गरज. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जर विजय संपादन करायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले. मीरा स्पोर्ट्स मोरावे या टीमने विश्वास दाखवलाय गोलंदाज प्रवीण ठाकूरवर, परंतु प्रवीण ठाकूर 18 धावा थांबवेल की काय या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. हे 6 बॉल. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना हा सामना अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हा चौकार. पाच बॉलमध्ये आता मात्र 14 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळायचा होता. जसा डॉट बॉल आला त्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स ची लेवल वाढत असताना टीम मीरा स्पोर्ट्स मोरावे या टीमची समीकरण बनले. येणारे 4 बॉल आणि 14 रनची गरज. 4 चेंडू 2 षटकार 2 धावा 2 धावा 2 षटकार आणि 4 बॉलमध्ये 14 रनची गरज. 4 बॉलमध्ये 3 चौकार देखील तुम्ही लगावू शकता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. टायमिंग चांगला आहे.
फिल्डर तैनात होता. नीरज मात्रेने टिपल्या हा झेल आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद मोहित. थोडंसं टायमिंग चुकलं फलंदाजाचं, कुठेतरी थोडासा आखूड पद्धतीचा कोलोर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलमध्ये आता मात्र 14 धावा. जर या सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये जर 2 षटकार आले ना तर जिद्द चिकाटीने मात्र खऱ्या अर्थाने लेवल वाढताना पाहायला मिळेल कॉन्फिडन्सची टीम स्ट्रेंजर नावा. परंतु प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट. आणि आज मात्र तुम्हा सर्वांना याच खेळाने एकत्रित केलंय. 3 बॉल आणि 14 रन. मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय? फिल्डर तैनात होता. मयूर म्हात्रेने टिपलाय हा झेल. तू चल तो मी आया या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. सुमधुर संगीत आपण ऐकलं. आम्हाला देखील एक नवचैतन्य जरूर खऱ्या अर्थाने गाठले या संगीताने. 2 बॉलमध्ये 14 रन करायचे आहेत. लॉफ्ट केले आडव्या बॅटने. एक सिंगल मात्र जरूर मेल. प्रवीण गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. खऱ्या अर्थाने जे कॉमेंट्री क्षेत्रातील रॉकस्टार म्हणून ज्यांची ओळख, वाकडी गावाचं भूषण प्रवीणजी गायकर यांना देखील आपण पाहतोय आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 1 बॉलमध्ये 13 रन करायचे आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1 बॉलमध्ये 9 धावा देखील होताना मी पाहिल्यात. परंतु आता मात्र 1 बॉल आणि 13 रनची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आणि नटराज चषक 2025 मधील पहिली मॅच जिंकण्याचा विक्रम केलाय मीरा स्पोर्ट्स मोरावे या टीमने. तर चला लाईन अप करून जा मैदानावरती. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे संघाला विनंती करतो की आपण लाईन अप करून जा मैदानावरती आणि लाईन अप करून मैदानातून बाहेर या. मोरावे क्रिकेट संघ, हडलक टीम, स्ट्रेंजर कला क्रीडा मंडळ नावे क्रिकेट संघ पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट संघ मोरावे आपल्याला शुभेच्छा असतील पुढच्या मॅचसाठी. तर या ठिकाणी आपण प्रथमतः मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. मॅन ऑफ द मॅचसाठी भरपूर पारितोषिक, घड्याळ जो दिला आम्हाला खाता पिता ग्रुप यांच्या वतीनं अध्यक्ष बाबे